जो चीज हम आपको कहने जा रहे हैं उस चीज को आपको बहुत ही ध्यान से और गहराई से सुनना है। जो लोग ज्ञान से, ध्यान से, गहराई से नहीं सुन पाते वो जा सकते हैं। जो लोग ध्यान से, गहराई से सुनना चाहते हैं वो हमारे साथ जुड़ जाइए। क्यों कि हम जो चीज आपको कहने जा रहे हैं वो चीज है, सुनिए सर, वो चीज है जमीन में सोना कैसे उगाते हैं, जमीन में पैसे कैसे उगाते हैं। अपने मेहनत से जोड़ने के बाद में जमीन से क्या उगता है और क्या मिलता है। रोटी, कपड़े और मकान के साथ में आपके साथ में जीवन में क्या समृद्धि मिलती है, ये बात हम कहने जा रहे हैं। जो लोग चाहते हैं कि काले जमीन से हम, ये काले जमीन से हम सोना उगले, उपकार का गाना था ना हमारे जमाने का, इस काले जमीन से सोना कैसे उगा है और आपको क्या करना है, जमीन क्या करेगी, ये जो तंत्रज्ञान है, ज्ञान है, विज्ञान है, वो आपको किस प्रकार मदद करेगा, ये बात करने जा रहे हैं। मुझे ये पूरा मालूम है कि जो चीज मैं आपको कहने जा रहा हूं वो इतने कम समय में सारी बातें नहीं हो पाएगी, पर एक चीज और एक संदेश आप अगर साथ में ले जा पाए कि भाई मेरे चीज ये काम की है, मुझे ये करना है, तो विश्वास कीजिएगा कि आपके जीवन में परिवर्तन लाने की बात इस चीज में है, उसका दम इसमें है। इसलिए बड़े जी जान से मैं कहने जा रहा हूं आपको। 15 साल से तो आपके साथ में इसी एग्रोविजन के माध्यम से जुड़ा हूं। काफी बार बोला गडकरी साहब को कि भाई सर अभी रुक जाते हैं, तो बोले नहीं, हम आपको रुकने नहीं देंगे, इसलिए आपके बीच में मैं आया हूं। 75 साल की उम्र में कोई बहुत ज्यादा आके कौन काम करता है यार, पर हमने ये डिसाइड कर लिया, हमने संकल्प कर दिया, हमने निर्णय ले लिया है कि भाई किसानों के सेवा में जो भी देना है वो जी जान से देना है। इसलिए यहाँ खड़े हैं। कौन क्या करते हैं ये हमें कोई खास देना नहीं है। आप क्या करते हैं, मैं क्या कहता हूं, और मेरी कहे हुई बात आपके दिल में आपको मुनाफा देने के लिए, आपको सक्रिय करने के लिए, आपके जेब में 4 पैसे डालने के लिए, आपके मेहनत को 4 चांद लगाने के लिए क्या बातें हैं ये हम आपको कहने जा रहे हैं। समझ गए आप? तो ये सारी बातें को सुनने वाले लोग बैठ सकते हैं, जिनको घूमना फिरना है, टहल जाना है, जा सकते हैं, पर जब आप बैठ गए एक बार तो फिर जा नहीं पाओगे। ठीक है, चलो हम शुरू करते हैं। हम आपसे बात करने जा रहे हैं रेशम खेती के बारे में। आपको भाई पीछे जो खड़े हैं ना, पीछे जो खड़े हैं, बैठना चाहते बैठ जाइए, नहीं तो चले जाइए, मर्जी आपकी है। हिंदुस्तान में मोदी जी किसी को रोक नहीं सकते, हम तो क्या है। चलो एक अंदाज में बात आपको बता दे कि जो बात हम कहने जा रहे हैं उसको कहते हैं रेशम खेती। रेशम खेती क्यों करना है, रेशम खेती कैसे करना है, रेशम खेती करने के पश्चात में क्या मिलने वाला है, एक बड़े विश्वास के साथ में, गहराई के साथ में और वचनबद्धता के साथ में एक बात कह देता हूं कि जो रेशम खेती करेगा वो दूसरे साल से एक साल में खर्चा जाते हुए 1 एकड़ में लखपति बनेगा। ये सारी बातें मैं रेशम में संचालक था 15 साल पहले, रिटायर हो गया। अभी के हमारे उप संचालक महेंद्र जी ढोले साहब यहाँ हैं, यहाँ किसानों में बैठे हैं। मैं चाहता हूं कि वो मंच पे आ जाए, आइएगा। मित्रों, रेशम खेती करने से पहले, रेशम खेती करके आप लखपति बन सकते हो। ये लखपति शब्द मैं बार बार इसलिए दोहरा हूं कि आप समझे इसमें क्या गहराई है।
मी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं, जब बोध नहीं होता तो क्रोध होता है। अगर आप इस चीज का बोध नहीं होगा, समझोगे नहीं विज्ञान को, साइंस को, टेक्नोलॉजी को, तो आपको क्रोध होगा। आपके लगेगा अरे साला कुछ फालतू बात ये आदमी करके गया। तो ध्यान से सुनिएगा, मैं जो बताने जा रहा हूं खेती से जुड़ा है। मैं जो बताने जा रहा हूं वो आपके हिम्मत से साथ जुड़ा है। मैं जो बताने जा रहा हूं वो आपके कष्ट म्हणतात तर त्याच्याशी जोडलेला आहे। मला मराठी चालते ना तुम्हाला? हाथ वर करा, मराठी समझदार है? अरे तू मराठी भाई है, इनके साथ में मराठी में बोले। तर त्याचा असा आहे बघा की मला असा प्रश्न, मी 2,000 भाषणं दिली आतापर्यंत, तर मला प्रश्न विचारतात लोक की रेशमाची शेती करायची साहेब आधी सांगा ना भांडवल किती लागते। माझं उत्तर काळजीपूर्वक ऐका, रेशमाची शेती करण्याकरता भांडवल लागतं कष्टाचं। तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर दुसरं भांडवल तुम्हाला आपोआप सरकारकडनं येतं, तुमच्या बँकेकडनं येतं, तुमच्या परिवाराकडनं येतं। कष्ट हाच एक असा एक उद्योग शिल्लक राहिलेला आहे ज्यामध्ये हा शेतीमध्येला उद्योग आहे। रेशीम शेती उद्योग म्हणजे उद्योगही आहे, शेती आहे। याच्यामधून माणसाला नवीन चैतन्य प्राप्त होतं, खिशामध्ये पैसा येतो, जगण्यात आनंद येतो, कुटुंबाशी अगदी चांगले संबंध निर्माण होतात। त्याचं कारण असं की या रेशीम शेतीमध्ये एका एकरामध्ये आपण रेशीम शेती ज्यावेळेला सुरू करतो त्यावेळेला या रेशीम शेतीमध्ये 5 लोकांना रोजगार मिळतो। 80 वर्षाची आजी, 5 वर्षाचा नातू, 25 वर्षाची सून, 30 वर्षाचा मुलगा, या सगळ्यांना रोजगार प्राप्त होतो या सगळ्याच्यात। मॅडम नमस्ते, स्वागत आहे आपका। हा असा रोजगार प्राप्त होणार असेल सगळ्या कुटुंबाला लहानापासून मोठे, त्याचं कारण असं की 5 लोकांना रोजगार मिळतो कुटुंबातल्या। मेहनत फक्त करायची आहे। आणि मी जे सांगणार आहे ते मलबेरी शेतीवर जास्त बोलणार आहे, म्हणजे मलबेरी रेशीम। तसं सुद्धा माझ्याकडे आहे 4 प्रकारची रेशीम आहेत बघा, मुगा आहे, इरी आहे, मलबेरी सिल्क आहे, कोसा आहे। पण आपलं जास्त आजचा परिभाग जो राहणार आहे तो मलबेरीचे 4 राहणार आहे। तुतीवर, तुती का म्हणतात? तू ती, तू ती, तू ती, तू ती, तू आणि ती, तू आणि ती, तू आणि ती म्हणजे मैत्रीण सुद्धा असू शकते, बायको सुद्धा असू शकते, बहीण सुद्धा असू शकते, आणि दुसरी कोणी असू शकते। अशा प्रकारे तू आणि तीचा हा संबंध आहे। अशा या संबंधामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे डिटेल सरकारी योजना, बाकी सगळ्या गोष्टी या विभागाचे उपसंचालक सन्मान्य श्री महेंद्र ढवळे साहेब सांगणार आहेत। हे आहे तुतीचं झाड। मी सध्या फांदी आणली आहे तुम्हाला दाखवण्याकरता। या तुतीच्या झाडाचे पानं बघा, एवढ्या मोठे पानं जातात। ह्या व्हेरायटीचं नाव काय? व्हिवन आहे का रे भाऊ? हे व्हिवन व्हेरायटी। याच्यामध्ये खूप जाती उपजाती आहेत, बऱ्याच जाती उपजाती साल फक्त माणसामध्येच नाही आहेत, माणसामध्ये आहे असं नाही आहे, याच्यामध्ये सुद्धा आहे, जनावरांमध्ये, झाडांमध्ये असो। तसं हे तुतीचं झाड तुम्हाला रोपट्याच्या स्वरूपात लावायचं आहे। लावण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या रेशीम संचालनालयाच्या कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करायची आहे। त्यांना सांगायचं आहे की आम्ही रेशीम शेती करू इच्छितो, काय 500-1000 रुपये असतील ते भरायचे, नोंदणी करायची, आणि ती नोंदणी केल्याच्या नंतर सगळा तुमचा रेशीम शेतीतला प्रवास सुरू होतो। पुढचा रेशीम शेतीच्या प्रवासामध्ये तुम्ही एकदा नोंदणी केल्यानंतर रेशीम शेतीच मुळात तुमच्याकरता नवीन आहे। रेशीम शेतीत लक्षाधीश होण्याची पद्धत आहे, पण ती नवीन आहे। त्याकरता काय केलं पाहिजे तर जो रेशीम शेतकरी त्या जिल्ह्यामध्ये यशस्वी आहे त्या रेशीमच्या शेतकऱ्याला सोबत तुमची चर्चा घडून आणतात, त्याच्या शेतावर जायचं, त्याला पायलीचे 50 प्रश्न विचारायचे। रेशीम रत्न प्रकाश बालाजी काळे, प्रकाश बालाजी काळे कुठे या? हा माझा मित्र असल्यामुळे अरे तुरे बनतोय, हा शेतकरी आहे। शेतकरी, मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, ऐकून घ्या काळजीपूर्वक। शेतकरी या जगातला, या भारतातला सगळ्यात जास्त प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यापेक्षा प्रामाणिक कोणी नाही।
दुसरी गोष्ट, शेतकरी जितका हुशार आहे तितका हुशार विद्यापीठातले शास्त्रज्ञ नाही आहेत. तो जमिनीशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे, त्यामुळे सगळ्यात हुशार आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात घेऊन मी बोलतोय. शेतकरी सन्मानित आहे, शेतकरी प्रामाणिक आहे आणि शेतकरी बुद्धिमान आहे. आता हा आमचा प्रकाशने वरती मंचावर बसावं, तो रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे. आणि तो मागील केव्हापासून करतात शेती, रेशीम शेती? 2016 पासून. 2016 पासून, 8 वर्षापासून त्याच्या खात्यामध्ये या 8 वर्षामध्ये किमान मला वाटते 10 लाख रुपये आरामात जास्त आले. हे बघ तुमच्या समोर बसवलाय पोरगा, त्याला मी सांगितलं नाही की तुम्ही असं बोलशील बरं म्हणून. एकदा टाळ्या वाजवा. जितने आदमी मर्द है वो तालियां बजाएंगे, जो ना मर्द है वो तालियां नहीं बजाए. बजाइए एक बार ताली, जितने मर्द है बजा दीजिए. पीछे वाले मर्द नहीं है क्या? हाँ ऐसी ताली बजाइए. नहीं, लेडी तो हमारे माताएं हैं, माताएं ने आशीर्वाद दिए वाला भी काम आ जाता है. बहन जी चलो, तो ये ऐसे हमारे लोग हैं. ये जो रेशम खेती करते हैं, तो ये लगाने के लिए छोटा झाड़ होता है, समझ लिए 3 फीट 4 फीट का, वो आपको डायरेक्ट रोड से मिलता है. उसके बाद में वो झाड़ लगाने का तंत्र क्या है, झाड़ किस प्रकार लगाया जाता है, उसमें फैसला कितना, अंतर किती असायला पाहिजे, झाडाचं झाड रो टू रो किती अंतर, कसं ठेवायचं, केव्हा लावायचं, किती पाणी द्यायचं, खतपाणी द्यायचं का, रोपं कोण आणून देतं, त्याच्यामध्ये पैसा किती खर्च होतो, हे सगळी माहिती तुम्हाला उपसंचालक ढवळे साहेब देतील. या खात्याला संचालकही आहेत, मला वाटतं कोणतरी नवीन आले आहेत, पण त्यांचं काहीतरी दुखते आहे त्यामुळे आले नाही म्हणतात. असो, माझं तर मत आहे, कोण दुखत असते त्याने इथे येऊन बसा, सगळी त्याचं दुखून पळून जाते. तर असे हे झाड लावल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर तुम्ही त्या ज्या शेतकऱ्याला लावण्याकरता, लागवडीकरता जायला भेटायला संकल्प करणार आहात आधी रेशीम शेतीचा, त्याच्या आधी तुम्ही त्याच्याकडे जाऊन या. आणि जाऊन आल्यानंतर त्याला 50 प्रश्न विचारा. समजा तुम्ही या प्रकाशकडे गेले तर प्रकाशला प्रश्न विचारा, केव्हापासून रेशीम शेती करतो, किती फायदा झाला, किती तोटा झाला, तोटा झाला असेल तर केव्हा झाला, तोटा झाला असेल तर का झाला, तोटा तुला सहन झाला का, त्याच्यानंतर केव्हापासून फायदा झाला, वर्षभरामध्ये किती पिकं घेतले, किती फायदा किती तोटा झाला, वर्षाची बॅलन्स शीट काय आहे, सरकारची मदत काय मिळाली, तुला बायकोनी मदत केली का, तुझ्या मुलांनी मदत केली का, तुझ्या बापांनी मदत केली का, तुझ्या पोरांनी मदत केली का, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मदत केली का, हे सगळं त्याला सखोल विचारा. एक डायरी घेऊन जा, एक पेन घेऊन जा, सगळं डिटेलमध्ये त्याला विचारा. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा रेशीम शेती फायद्याची तोटाची. मी सांगतो म्हणून रेशीम शेती करू नका, त्याला जाऊन भेटा. असे शेतकरी जे आहेत ना, मी त्याला मुद्दाम बोलवलं, त्यामुळे असे अनेक शेतकरी माझ्या सभागृहात बसलेले आहेत. किती रेशीम शेतकरी करतात बरं, उभे राहा बरं. रेशीम शेतकरी आहे बघा, जे रेशीम शेती करत नाही ते समजून घ्या, बसा, तुमचं स्वागत आहे. तर असं हे झाड लावल्याच्या नंतर, रोप लावल्यानंतर 6 महिन्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये मोठं होतं. ते एवढं होतं माझ्या खांद्या एवढं किंवा त्याच्यापेक्षा मोठं. आपण जसं घरी मुलगा झाला, नातू झाला, तर त्याला घुटी देतो, त्याला मोठं करतो, त्याला चालायला बोलायला शिकवतो. त्याच पद्धतीनं त्याची काळजी घ्या त्या झाडाची, आणि त्या झाडाची काळजी घेतल्यामुळे काय होईल, झाड व्यवस्थित वाढेल. जे वाढलेले झाड आहे त्याच्या पानाचा उपयोग, या पुढे या गारवे साहेब, या इकडे. आणि त्या पानाचा उपयोग जो आहे तो पुढे आयन करता होणार आहे. त्यामुळे ते झाड, आइएगा मेरे दोस्तों, भाइयों और बहनों, बड़े खुशी की बात है कि हमारे साथ में, बैठिए सर, बैठिए. हिंदुस्तान की सबसे बड़ी जो नेरी करके संस्था जाने जाती है, उसके एक्स डायरेक्टर, भूतपूर्व संचालक सम्माननीय डॉक्टर सतीजी वटे सर, जो दुनिया के आधे से ज्यादा दुनिया से जुड़े हैं, जो प्राइम मिनिस्टर के थिंक टैंक में है, जो भारत सरकार को सलाह देते हैं कि क्या करने नहीं चाहिए, क्या नहीं करना चाहिए, किससे फायदा होगा, किससे घाटा होगा. इस प्रकार के एक अच्छे इंसान हमारे साथ में जुड़े हैं. सतीश जी,
बड़ा स्वागत है आपका, मंच पे आ जाइए आप, आइए। सर जो जो चीज हम आपको कहने जा रहे थे, ये झाड़ बड़ा हो जाता है, पत्ते काम आते हैं। रेशीम शेती उद्योग याकरता म्हटलं मी की पुढची प्रक्रिया जी आहे ती एखाद्या संगोपन गृहामध्ये आहे। संगोपन गृह सुरुवातीला तुम्हाला, हमारे एक दूसरे मित्र वसंतराव जी प्रोफेसर जो VNIT में थे, वो मेरे साथ में है, और उनका यहाँ सन्मान करने में मुझे खुशी होती है। अरे आइए भाई, क्यों जाते हैं यार, हमारे पास में जो है वो आपको देंगे हम, आइएगा। ये हमारी भारतीय परंपरा है कि जो आता है मेहमान उसके हम स्वागत भी करते हैं। एक बार जोर से ताली आप बजा दीजिए आप, हाँ जी जान से यार, मैं आपके जेब से पैसे तो नहीं मांग रहा, फिर तालियां बजा नहीं बोल रहा हूँ। मित्रों, तो ये झाड़ जब बड़ा होने लग जाता है, उसके पहले आपको समझ लेना है की रेशीम खेती में ये झाड बड़ा होने के बाद में आगे क्या करना है, ज्याला संगोपन म्हणतात, इंग्रजीमध्ये रेअरिंग म्हणतात, सिल्क रेअरिंग म्हणतात। तर त्या ज्या किडे असतात त्यांना हे पानं फांदी सोबत द्यायचे, पानं खाऊन घेतात, फांदी बाजूला राहते, असे ह्या प्रक्रियेला संगोपन म्हणतात, रेअरिंग म्हणतात। ते काम त्यानंतर सुरू होतं। आणि अशा ह्या केलेल्या संगोपनाकरता आपल्याकडे सुरुवातीला आम्ही अंडी द्यायचो, मोहरीच्या सारखी छोटी 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 एकदम, म्हणजे 40,000 अंडी पुंजाच्या याच्यात राहायची। आणि आता काय केलं की ते अंडी उभवतील, त्यातले काही मरतील, हॅचिंगच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये, असं होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट चॉकी देतो। चॉकीचा अर्थ आहे बाल संगोपन गृहामध्ये केलेल्या अळ्या, ज्याच्यामध्ये तुमचे 7 ते 10 दिवसाचा कालावधी कमी होईल, आणि डायरेक्ट अळ्या शेतकऱ्यांना देतो की हे अळ्या आहेत, ह्या अळ्या वाढवा। अळ्या आता अळ्या तुम्ही म्हणाल अळ्या कुठे आहे बघा, मोठं करून दाखव रे बा स्क्रीनवर, जमते का? ह्या अळ्या आहेत बघा, ह्या अळ्या ह्या पानावर अशा जगतात, आणि ह्या पानावर वरती टाका ट्रेमध्ये, आणि अशा ह्या अळ्या ज्या वेळेला मोठ्या होतात, 4थ्या अवस्थेमध्ये त्या आपलं खाणं थांबवतात, सुस्त अवस्थेमध्ये येतात, आणि त्यावेळेला त्या अळ्या आपल्या भोवती आपली लाळ उमतात, आणि त्या लाळेतून अशा प्रकारचे कोश निर्माण होतात। याला कोश म्हणतात, याला ककून म्हणतात इंग्रजीमध्ये, कोश म्हणतात, अशी निर्माण होतात। हमारे साथ में आज और हमारे दूसरे वरिष्ठ मित्र CMD थे मॉइल के, भारत सरकार के। CMD बनना ही आसान चीज नहीं यार, कैसे बन पाए, ज्ञान के भरोसे यार। आप आपकी सेवाएं देते आए सर, आपका दिल से स्वागत करते हैं, बहुत अच्छा। तो ये प्रक्रिया में एक कोश बन जाते हैं, ककून बन जाते हैं, और ये ककून आपको देखना है, किसी को देखिएगा, लीजिए पास कीजिए एक एक, देखिए देखिए क्या ककून होते, देखिएगा, इकडे दे रहे, इकडे पाहू दे देना। हाँ, ये ककून, इसमें ये ककून जो है, मैं आपको अगर बताऊं सर, ध्यान से सुनिएगा, काफी लिखे पढ़े लोग भी ध्यान से सुनिएगा। इसमें 1600 मीटर का धागा होता है, किसमें कितना 1600 मीटर का धागा इसमें होता है, यह अखंड होता है, आपके नजर से आप देख नहीं पाओगे, इस प्रकार का धागा होता है। धागा हाँ नहीं, मलबेरी सा ये धागा होता है। ये धागा आप अपने खुले आंखों से देखने मत देखिए, देखो एक ही पकड़ रहा हूं मैं, इतना पतला होता है ये धागा। पाहिलं, तुमच्या लक्षात आलं निसर्गाची किमया काय, झाड, पानं, अळी, कोश, धागा, अशा प्रकारचा धागा त्याच्यातून निघतो। 1 किलोचा हे धागा तयार करण्याकरता किती 6 किलो 7 किलो हे DFL लागतात, हे सॉरी 7 किलो एक ककून लागता, 7 किलो एक निकलता है। और ये आपको हम जब रेशम के कीड़ी देते हैं या DFL देते हैं, तो उसमें से 1 एकड़ में कुठे गेला शेतकरी, हाँ ए रमेश प्रकाश,
एका एकरामध्ये किती कमवतो पैसे सांग बरं? 3.5 ते 4 लाख रुपये एकरी. और किती दिवसात? 15 दिवस कालावधी एका बॅचला. सुनिए, ध्यान से सुनिएगा पीछे वाले बच्चे, जोर से बोलो यार। एक एकड़ में एक एकड़ में 3.5 से 4 लाख रुपए। कितने दिनों में? 15 से 20 दिन। 20 सुन लीजिए आप, ये मैंने पटाके लाया नहीं उनको, ये लाड़की बहन योजना का भी पैसा नहीं है, ये मेहनत का पैसा है। चल आ जा, तेरे को हार नहीं बनाया था क्या मैंने, तो हार दे। ये किसान जो है ये बता रहा आपको 15 के 20 दिनों में, क्योंकि हमने आपको आया दिला डायरेक्ट चौकी बंधून आया दिला, नाही तर 25 ते 28 दिवस लागतात फक्त DFL दिले। सर आइए, हार बनाइए, माला बनाइए, यार ये सक्षम किसान है, आइए आप आइए, इसको माला बनाइए, आप लोग तालियां बजाइए, ये सोना उगाने का काम करता है खेती में। माझं नाव प्रकाश बालाजी काळे, मी राहणार धानोरा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ इथला एक रेशीम शेतकरी आहे। 2016 मध्ये मी सुरुवात केली रेशीमची सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे शेड सुद्धा नव्हतं। सुरुवातीच्या काळामध्ये मी ऊसाचं पाचट, येळू याचं खोपडं बनवून सुरुवातीची बॅच मी खोपड्यामध्ये घेतली, कारण सुरुवातीच्या काळात माझी परिस्थिती फार हालाकीची होती। त्यावेळेस काय की मी त्या खोपड्यामध्ये मी बॅच घेतली आणि आज माझ्याकडे खोपड्यामध्ये बॅच मी जवळपास 1.5 वर्ष खोपड्यामध्ये बॅच घेतली आणि नंतर त्याच खोपड्यातल्या बॅचच्या पैशावर आणि शासनाच्या अनुदानावर मी रेशीम शेड पक्का आणि मजबूत बांधलं आणि रेशीम शेतीच्या पैशावर मी माझं घराचं काम आणि शिक्षण भावाचं मी पूर्ण केलं। किती मुलं बाळ आहे? मला 2 मुली जुळ्या आहेत, 2 वर्ष झालं। पण बायको एकच ना? बायको एकच। चल व्हेरी गुड। नाही आता काय भरोसा नाही, हे बघ जुनं बघा, झोपडी बघा, हे होतं गव्हर्नमेंटने त्याला पैसे दिले, हे जुनं दोन्ही वरच्या स्लाइड खाली त्यांनी बांधलं, त्या सरकारच्या पैशाच्या भरोश्यावर त्याला मिळालं। 12ही महिने 12 पिकं घेतो तो माणूस, टाळ्या वाजवायच्या करता। एक मागची स्लाइड दाखवा, मागची स्लाइड, याच्यानंतरची हे 12 महिन्यात उत्पन्न आहे याचं। हे बिचेवारजी समोर आपल्या सर, बिचेवार। तो ऐसे ये किसान है भैया, तो अभी पैसों का क्या करते यार, इतना पैसा? प्लॉट घेतला, गाडी, प्लॉट, घराचं काम केलं। पहिलं मातीचं घर होतं माझं। 2016ला मी ज्यावेळेस सुरुवात केली ती रेशीमची, त्यावेळेस मला राहायला सुद्धा घर नव्हतं, मातीचं घर होतं आणि आज जवळपास मी 17-18 लाख रुपयाचं घराचं काम केलेलं आहे। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बढ़िया, बैठिए, और भी आपसे सुनना है। भाई हमने बोला था आपकी कि आया देतात, एक मोर्चाचा होतो DFLच्या जो आया देतात, सिद्धेश्वर बिच्चेवार जी आहेत बघा, बिच्चेवार जी आप खड़े हो जाइए सामने। ये सिद्धेश्वर जी बिच्चेवार जो है ना, हे काय करतात, आया सप्लाय करतात, म्हणजे रेशीम शेती करता लागणाऱ्या आळ्या हे देतात आणि या हळ्याचा त्यांचा बिझनेस आहे हा। ते किती म्हणजे वर्षभरामध्ये 2 कोटी, 5 कोटी, 7 कोटी आळ्या तयार करतात आणि त्या अगदी सोलापूर पर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय करतात। सिद्धेश्वर जी बड़ी खुशी हुई यार आपसे मिलकर, लाइए लाइए। 2014-15ला लागवड केली, 2014-15 मध्ये मी रेशीम शेतीची सुरुवात केली। माझ्या गावाच्या जवळ ढाणकी म्हणून गाव आहे, तिथं डवळे सर, म्हात्रे सर जे आमचे पूर्वीचे रेशीम विकास अधिकारी होते, सर्व अधिकारी मंडळी यांच्या प्रेरणेतून मला रेशीम शेतीचं माहिती मिळाली, तिथून सुरुवात झाली आणि नेमकी सुरुवातच असल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये चॉकी ही संकल्पना फार हे होती, त्यासाठी मग घरी चॉकी करायचो, अजून जवळ घ्या, घरीच चॉकी करायचो, त्यातून थोड्याने हे होत चौकी म्हणजे आया निर्मिती, चौकी म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल परत। हा, घरून करत आमचे छोटासा ग्रुप होता, आमचे सगळे मित्रमंडळ ज्यांनी रेशीम शेतीची लागवड केलेली होती, त्यांचा छोटासा ग्रुप होता, त्यांना सुरुवात केली त्यांना द्यायला, पण पुन्हा यातून आणखी थोडंसं जास्त मोठ्या चौकीची गरज पडू लागली। मग 2008 वर्षातून किती तुमच्या चौकीमध्ये किती आळ्या होतात? सर
3 ते 4 लाख अंडी पुंजाचं चौकी करत असतो सर. बर आणि किती पैसे तुम्ही कमवले केव्हापासून सुरू केलं? 2014-15. 14. ये जो पीछे गाड़ियां खड़ी दिख रही ना स्लाइड में आपको, ये इनकी है. तुमच्या आहेत का पाहून घ्या बरं. हे गाड्या तुमच्या आहेत? इनकी गाड़ियां हैं ये. तालियां बजाइए ना, इससे और नहीं तालियां क्या बजाएंगे यार. शाहरुख खान के लिए कोई आती है दौड़ने वाली, आधे कपड़े पहन के आधे छोड़ के, उसके लिए तालियां बजाइए. इनसे बजाइए. ये मर्द आदमी है, खेती से काम करता है. हाँ बोलिए, कितने लाख कमाए यार, ईमानदारी से बताइए. आइए आइए सामने आइए, सामने आइए. ऐसे आपका सम्मान है यार, आप तो आज के कहाँ के हीरो है. बोलिए, नदी पकड़िए, कितने पैसे कमाए? सर दरवर्षी आताच्या कंडिशन मध्ये माझा जे वर्षाचा टर्नओव्हर आहे ते 1.5 कोटीच्या आसपास आहे सर. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी एक जिद्दीने थोडंसं विचारपूर्वक जर काम केलं तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला स्थैर्य मिळते. फक्त काळजीपूर्वक काम करणं, व्यवस्थित व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. त्यामध्ये बाग असो. बरं यांना टॅक्स द्यावा लागत नाही तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना टॅक्स द्यावा लागतो. हे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस असल्यामुळे टॅक्स माफ. टॅक्स काहीच नाही. टॅक्स नाही. पैसाच पैसा. टॅक्स फ्री आहे सर. काय करता बरं पैशाचं? आतापर्यंत काय उपयोग केला पैशाचा? पूर्ण आतापर्यंत डेव्हलपमेंट मध्येच पूर्ण हे केलं आहे सर. तसंच शेती पण घेतली आहे, प्लॉट घेतलाय. 10 एकर शेती घेतली आहे त्यांनी आता ह्या रेशीमच्या भरोशावर. ज्यांनी ऐकलं असेल आणि जे मरत असतील त्यांनी टाळ्या वाजवायच्या. आणि एकूण हा जो प्रवास आहे तो जरी याचा असला तरी अभ्यासपूर्वक केल्यामुळं सरांची वगैरे साथ असल्यामुळं सर्व आमचे जे रेशीम मित्रमंडळ जे आहे, रेशीम उत्पादक शेतकरी मित्रमंडळ आहे, त्यांचं सुद्धा खूप सपोर्ट आहे. कधी म्हणजे असं हे नाही की विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भरोशावरच हे सगळं काम माझं चालू आहे. भैया देखो, हमने जो शुरू में आपको बात बोली थी कि हाँ सर को मैं विनंती कर रहा हूं कि भाई सम्मान कीजिएगा. आता याच्यानंतर ते एक पिक्चर निर्मिती करणार आहेत. ती सैराटची जी पोरगी होती ना, तिला घेऊन ते पिक्चर तयार करणार आहेत. त्याच्यामध्ये हिरोचं काम जे शोधतात आहे, नाही मिळालं तर हेच होणार आहेत हिरो. शाबास, बहुत बढ़िया. बोलने में दम लगा ना आपको? सच लगा? डॉक्टर आकर साहब बसा. हाँ जी, तो इस प्रकार के हम बता रहे थे. और ये ककुन के यहां तक बिकने तक ही नहीं है. आपको ये बता दे कि ये जो धागा था हमने बताया आपको, वो धागा भी उसी में से निकला था. धागा निकला था और ये धागा निर्मित केंद्र, इसको रीलिंग सेंटर बोलते हैं. पहले उसको रेयरिंग, इसको रीलिंग सेंटर बोलते हैं. ये भी अगर हम 150 किसान एक साथ आ जाए तो सरकार 1 करोड़ तक देती है. उसपे 60 लाख सरकार देती है, 40 लाख आपको भरना है. आपके पास नहीं है तो बैंक देता है. इसपे होने वाला मुनाफा, अभी कोशाच्या विक्रीतून काल मला एक पावती आली शेतकऱ्यांची. नांदेडचा शेतकरी आहे, त्यांनी एका एकरातून 20 दिवसामध्ये चाकी वापरल्यामुळे त्याला 87,000 रुपये मिळाले आणि 690 रुपयाचा रेट मिळाला. ये जो ककून हम आपको बताने जा रहे हैं, बता रहे ना, हे जे ककून आहेत याला 1 किलोला 690 रुपयाचा रेट मिळाला त्याला. ये कभी 400 रुपये भी होता है, कभी 690 भी होता है, कभी 500 भी होता है, कभी 500. जैसी मार्केट में डिमांड सप्लाई उस प्रकार होता है, पर घाटे का सौदा कभी नहीं होता. ये इसकी विशेषता है. हिंदुस्तान में अगर हम इसके बाद में 100 साल तक भी रेशम का उत्पादन करें, किसान जुड़ जाए, तो कहीं रास्ते पे टमाटे कांदे फेंकते वैसे फेंकने का काम आपको नहीं गिरेगा. पूरे दुनिया में इसकी डिमांड है. कौन नहीं चाहता सिल्क की साड़ी पहनना? कौन नहीं चाहता? ये देखिए, ये टसर की है. कौन नहीं चाहता इतने प्रकार की साड़ी पहनना? ये टसर की, इसके बारे में बताऊंगा मैं, पर सिल्क की है. ये साड़ी जो है वटे सर, ये साड़ी जो है ये ऐसे इसका कुल से इसमें से धागा मिला है, उसमें से बनी है. ये बनी है, आप देखिए कितनी सुंदर है. कितनी, हमने मनमोहन सिंह साहब जब प्राइम मिनिस्टर थे, उनके मिसेज के लिए यहाँ से आंधर गांव से, भंडारा से एक साड़ी भेजी थी, जिसके 70,000 रुपये उन्होंने हमको भेज दिए थे. वो बोले नहीं, फोकट में हम रखते नहीं, तो वापस ले जाइए. पृथ्वीराज चौहान जी वहाँ मिनिस्टर थे, उन्होंने उनका फोन आया कि कैप्टन साहब एक बढ़िया साड़ी मैंने उनके लिए भेजिए. तो इस प्रकार का काम है. देखिए सर किस प्रकार अच्छी साड़ी है. देखिए दोस्तों,
ये सारी बातें मैं इसलिए बता रहा हूं कि इसके बाद में सिर्फ धागे तक ही नहीं रुकता, ये धागे के बाद में वस्त्र बनाने का काम जो है उसके लिए भी सरकार मदद करता है। उसको विविंग सेंटर बोलते हैं वस्त्र बनाने के लिए। अने सॉइल टू सिल्क, सिल्क टू फैब्रिक, फैब्रिक टू गारमेंट, सब तक सब तरफ जाता है। इतनी बड़ी ताकत वाले ये काम है। इस ताकतवान काम को आगे बढ़ाने के लिए आपका संकल्प चाहिए। किसका भला होगा? मेरा भी नहीं, मोदी जी का भी नहीं। अभी वो नया कल जो एकदम जबरदस्त काम हो गया वो देवेंद्र का भी नहीं। काम आपका फायदा होगा। उसमें एक सबसे बड़ा फायदा वो हो जाने के कारण क्या होगा, आपको किसी पैसे नहीं मांगना पड़ेगा, सरकार पे निर्भर नहीं रहना पड़ेगा, अपने आप को काबिल बना सकते हैं। घरातलं वातावरण अतिशय चांगलं होतं, बायको नवऱ्या बायकोशी भांडणं होत नाही, तू ती असल्यामुळे तिकडून फांदी टाकते, तुम्ही इकडून टाकता, रेरिंग हाऊस दाखव एखादं काढ. तो ये जब देता मुलं, आमचा शेतकरी आप त्या बायकोला म्हणतो इल्लू आय लव्ह यू. आमचा शेतकरी त्याच्या बायकोला म्हणतो किती सुंदर दिसतेय ग तू. असे प्रकारचे चांगले प्रसंग या रेशीम शेतीमुळे लोकांच्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि अतिशय चांगलं वातावरण होतं. जो गण्या असतो, ज्याला गण्या म्हणून खेड्यामध्ये ओळखतात, तो पुढे गणपत होतो, गणपत पासून गणपतराव होतो, गणपतराव पासून गणपतराव जी होतो आणि पुढे गणपतरावजी साहेब होतो. अशा पद्धतीने त्याचं चालतं. हे बघा, अशा याच्यामध्ये रिलिंग सेंटर आहे का? रिलिंग, हा, तो एवढी मोठी ताकद है रेशम शेती में. आपको पूरी आत्महत्या से मुक्ति करने का सवाल ही नहीं. पैसा आपके साथ में हर महीने मिलेगा. आप कलेक्टर की तनख्वाह कितनी होगी सर? मेरे ख्याल 2-2.5 लाख बस. ये हमारे किसान 2-2, 2.5 लाख 5-5 लाख रुपए महीने में कमाते हैं. हमारे पास में बुल्ढाना में एक किसान है, सुनिएगा इधर मेरी बात सुनिएगा. किसान हमारा है, वो 1 महीने में 1300 DFL ब्रश करके या 1300 DFL पासून मिळणाऱ्या आया वाढून तो त्या 1 एकराच्या शेतीमध्ये, त्याच्या 4 एकराच्या शेतीमध्ये दर महिन्याला म्हणजे 20 दिवसाच्याच महिन्यामध्ये तो किती कमवतो? 5 लाख, 6 लाख, 7 लाख. त्याचा कोष घेण्याकरता बेंगलोरवरून आणि इतरत्र लोक त्याच्याकडे येतात. हमको दीजिएगा. त्याचे कोष दर्जेदार असतात, त्याच्या कोषापासून चांगला धागा निकतो, ही त्याची किमत आहे. मित्रों, ये सब आप करो, इसके लिए मैं आपके पीछे लगा हूं. और दूसरा जो आपको बताने जा रहा हूं, ये है आयन अर्जुन वृक्ष में तैयार होने वाला टसर कोसा. ये उसके ये ककून है. इस प्रकार होते हैं बड़े. उस पे इस प्रकार की साडी होती है. हे बघा, अशी आळी असते. या आळीला फोकस कर बेटा. कुछ नहीं करती सर, खाली कुछ लीजिएगा आप, लगाइए लगाइए, हाथ से पकड़िएगा, कुछ नहीं करेगा. आप डरिए मत, एकदम देखिएगा. इसलिए ध्यान में रखिएगा. आणि त्याच्यापासून निर्माण हो. तुझ्या हातावर दाखव. हा 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 बघा, हा माउथ आहे त्याचा. याच्यातून निघतो तो, ती आळी याच्यानंतर ती अवस्था किती सुंदर आहे. त्याला रिफ्लेक्टर आहेत. त्याला पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून त्याच्यावर उजेड पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट त्या पक्षाच्या डोळ्यात जातं. पक्षी खाऊ शकत नाही. काय निसर्गाची व्यवस्था आहे, काय निसर्गाची किमया आहे. असं होतं. माझ्याकडे या टसर मध्ये काम करणारे अतिशय चांगले शेतकरी आहेत. कालिदास, कुठे आहे कालिदास? कालिदास भावने, पटकन या, दौड़ते आइए. मेश्राम ईसन, एकनाथ मेश्राम, येऊन जा. दौड़ने का काम सिर्फ फौज के लोगों ने नहीं है, आपने भी करना चाहिए. जब दौड़ के आ जाइए, फास्ट आइए. उम्र क्या होती है? आइए. तुम्ही का कालिदास का? कालिदास या इकडे. ये टसर का काम करते हैं. किती पैसे मिळतात राजो? कमीत कमी वर्षाला 1 लाख, जवळ घ्या. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पर्यंत, 3 लाख पर्यंत होऊ शकते फसल त्याची. सुना आपने? मेहनतीचंच काम आहे. काय जास्त हे खर्चाचं काम नाही आहे. स्वतःची मेहनत पाहिजे, चांगला लगानं काम केलं पाहिजे, तरच ते काम होऊ शकते. वटे सर, ये पहना दीजिए सर, वहीं से पहना. इधर इकडे कालिदास, हे काय कालिदास जी ना? कालिदास गोविंद पाहुणे, हाँ, ताडगाव. असे ऐसा तोंड करा म्हणजे फोटो काढते. तालियां बजाई यार.
क्या उम्र का आदमी 2 लाख 3 लाख रुपए, आदिवासी शेतकरी है, कालिदास जी बावणे साहब. सर ये बेदे भी दीजिए इनको. अरे कसा भाग्यशाली आहे तुला. पहा सरांच्या, सतीश वटे सरांच्या हस्ते पुरस्कार मिळते. मी मागील 25 वर्षापासून प्रयत्न करतोय सर मला काही पुरस्कार देतील म्हणून, पण अजून नंबर नाही लागला माझा. मग भाग्यशाली आहे तू. चला थँक्यू. ईसन तुम्ही का जबरदस्त. काय वय आहे? नहीं नहीं वय 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 70. 70 साल का आदमी क्या कर सकता है? बताइए आपने क्या किया. किती पैसा मिळतो महिन्याला, वर्षाला? वर्षाला आपल्याला 2 लाख 3 लाख असा मिळतं. आणि आता माझी फसल चालू आहे तर 2-2.5 लाख होईलच या वेळेस. सुना आपने? पेना दीजिए सर. काय करे बा सर्टिफिकेट आणलं घ्यायचं. चला घ्या पटकन. तालिया तालिया. हाँ अरे जमीन से ईमान रख के उसमें से सोना उगालने वाले के लिए ताली नहीं बजाओगे तो किसके लिए बजाओगे आप? और एक बार बनाइए जोर से ताली. अजून कोण आहे? या काकाजी नमस्कार. नमस्कार. चला या. सांगा नाव सांगा. एकनाथ लक्ष्मी मेसराम ताडगाव. आता हे जरा जोराने सांगा. एकनाथ लक्ष्मी मेसराम ताडगाव. वर्षाला रेशीम रत्न पुरस्कार भेटला सर त्यांना. रेशीम रत्न पुरस्कार. बोला किती पैसे? 1-2 लाख. 2 लाख. हो मग घरी देताना पैसे हो. काही नाही ना? नाही. नमस्कार. फार चांगलं. ढवळे साहेब घाला हार घाला. ये भैया ऐसे अच्छे काम करने वाले लोग हैं, पर लोग कब अच्छा काम करते हैं? उनको प्रेरणा देने वाले अधिकारी जब हो, उनको आगे बढ़ाने वाले अधिकारी हो. ये हमने बोला था ना आपको. ये मलबेरी सिल्क का कपड़ा है. मलबेरी सिल्क का देखिए कितना सुंदर है. देखिए आप देखिए बहुत अच्छा है. ये भी मलबेरी सिल्क का है. देखिए आप लोग देखिए. लौटा देना. सैंपल का है यार. सरकार में तो पूछते हैं ना कहाँ किधर चले गए, आपको दिया था. चलो तो भाई और बहनों, ये सारा काम करते वक्त इसके पीछे कोई टीम रहती है, कोई अच्छे आदमी होते हैं. हम एक ही जानते हैं यार, हम एक ही जानते हैं. ध्यान से सुनिएगा. अरे क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा, मुट्ठी बांध कर आया जग में हाथ पसारे जाएगा. जब तक जिंदगी है काम कर ले, आगे बढ़, अपने साथ साथ और लोग जोड़ ले. अकेला दौड़ेगा तो क्या करेगा यार? साथ में लोग दौड़ेंगे तो हिंदुस्तान बनेगा, देश आगे आ जाएगा. इसलिए अपने आप उसके काबिल बनाइए. तुम्हाला रेशीम शेतीचं तंत्र आणि मंत्र जाणून घ्या. आपल्या विदर्भाला आत्महत्या होतात पण त्या आत्महत्या टळतील. मी तुम्हाला सांगतो सर, वटे सर, या महाराष्ट्रामधल्या विदर्भामध्ये कुठल्याही रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंतच्या त्याच्यामध्ये कधीच आत्महत्या केली नाही. एकही शेतकऱ्याने केली नाही. एवढी मोठी ताकद त्या रेशीम शेतीमध्ये आहे. मित्र, अशा ह्या रेशीम शेतीचा करण्याचा संकल्प तुम्ही आपल्या मनामध्ये जर केला तर तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. हमने ये देखा है सर कि रेशीम खेती कर बोलते ना लोग, खेती करने वाले को कोई लड़की नहीं देता शादी के लिए. हमने देखा है कि फॉरेन में रहने वाली बच्चियां जब लड़कियां आती है पिताजी को बोल के इंटरव्यू लेती है, बोलती है की 15 तारखेला मी येणार आहे, 25 तारखेला जाणार आहे, जे काही तुम्हाला लग्न करण्याकरता पोरं असतील त्यांचा बायोडाटा पाठवून द्या आणि त्या पोरांना मी सांगते त्यांना इंटरव्यूला बोलून घ्या. एक होटल में बैठते इंटरव्यू लेते हैं. इंटरव्यू लेते हुए तो पूछती है किसान बच्चों को क्या नाम, क्या करते, कुछ नहीं, नेक्स्ट. तो आपका नाम सुरेश, आप क्या करते हो? नहीं मैं जॉब ढूंढ रहा हूँ. नेक्स्ट. आप क्या करते हो? 5, 6, 7 होने के बाद में 8वें नंबर वाला बोलता है मैं रेशम की खेती करता हूँ, महीने में 2 लाख रुपए कमाता हूँ, माता पिता के साथ रहता हूँ, मेरे पास में 95,000 की मोटरसाइकिल है, मैंने पिछले 5 साल से करने में 2.5 लाख रुपए का मकान बनाया है, मैं खेती में ही रहता हूँ, पोल्यूशन फ्री सब कुछ है, माँ बाप की तरफ ध्यान देता हूँ. आप अगर मेरे से अगर शादी करना चाहते हो तो आपको अमेरिका छोड़ के यहाँ आना पड़ेगा. तो हाँ बोल दीजिए, नहीं तो नहीं बोल दीजिए, मैं जा रहा हूँ. लड़की बोलती है पिताजी को, पिताजी बाबा सिलेक्ट, ह्या पोराला सिलेक्ट करा, ह्या पोराचं लग्न आपल्याला लावून द्यायचं माझ्यासोबत. आणि डम 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 बजाते हुए 15 दिसंबर को उनकी शादी हो जाती है. ऐसी रेशीम खेती. अरे काय पोरगी मिळत नाही,
आप त्याच्यावर भरोसा ठेवा. तेरे में दम है सब कुछ हो जाएगा. हे बघा, रेशीम शेतीमध्ये जसं प्रेम करताना दुसऱ्याच्या भरोशावर प्रेम करता येत नाही. तुम्ही आमच्या मित्राला सांगितलं जरा त्या पोरीशी प्रेम करून घ्या माझ्यातर्फे, तो तिलाच घेऊन जाईल. आप ऐसा नहीं कर सकते. भगवान को प्रार्थना करोगे, आप बोलेंगे चल मेरे तरफ से प्रार्थना करते, भगवान उसको पुण्य देगा, आपको नहीं देगा. तो प्रेम में और प्रार्थना में तीसरा आदमी नहीं चलता. वो आदमी नहीं चलता, इसलिए अपने आप को परिश्रम के काबिल बनाइए. भगवान कुछ कम नहीं करेगा, आपको सब कुछ देगा. आपका नशा पानी सारा बंद हो जाएगा. आप अच्छा काम करने में लग जाओगे. नाही तर गुटखा खाऊन लोक थुंकतात, चालतात ते असे घालतात, डॉक्टरकडे महिन्यातून 4दा जातात, भूक लागत नाही, ताप येतो, अशा तक्रारी करतात. जो किसान हमारे रेशम खेती में लग जाता है ना, अरे दुखना बंद. डॉक्टर पूछता है खूप दिवस झालं नाही, तुमचं डॉक्टर साहब काय औषध देऊ का तुम्हाला. डॉक्टर कोई पूछता है, इतना सक्षम बन जाता है, ताकतवन बन जाता है. खाना पीना साला रेशम की खेती चालू है. इधर कहीं क्या बोलते हैं पेरू लागलेले आहे, तिकडे कुठे पपई लागलेली आहे, इकडे आंबा लागलेला आहे, इथं कुठं कडीपत्त्याचं झाड लागलेलं आहे. अशा मस्त वातावरण त्याचं शेती चालतं आणि मस्तपैकी राहतो. लहान मुलगा आहे तो कॉन्व्हेंट शाळेमध्ये जातो. आणि मी तुम्हाला सांगतो, बीडमध्ये माझा एक शेतकरी आहे, तर तो त्याची मुलगी मेडिकलला गेलेली आहे, त्याचा दुसरा एक मुलगा BE करतोय. या पद्धतीनं त्याचा सोशल इम्पॅक्ट आहे. हे सगळं करण्याची ताकद किती वेळ आहे. हा, प्रमोद ढवले जी किधर है, माजी सैनिक. अरे यार आपको तो बोल सकता हूं मैं, दौड़ के आइए करके. आणि अविनाश वाट, इनके सेहत की तरफ देख के लगता हूँ कि ये फौज में थे, पक्का ही, सवाल ही नहीं. भाई कितने कितने मारे यार पाकिस्तान के. मजा आ गई ना, पिस्तौल चलाते हुए, गन चलाते हुए, राइफल चलाते हुए. चलो, ये राइफल चलाने वाला मेरा किसान, मेरा जो सैनिक है, जो सोल्जर है, जय जवान जय किसान के हिस्से से अभी किसान बन गया है. किसान की और खेती भी उसी प्रकार अच्छी करता है. क्यों, ठीक है ना, करते बढ़िया करते हो. बताइए आप अपने बारे में बताइए, कब फौज के लौटे. जोर से थोड़ा नजदीक ले लीजिए, बोलिए. मैं 88 में 1988 में CRP में भर्ती हुआ. मैडम कौन है, त्यांची पत्नी. उसके बाद में 2011 में मैं रिटायरमेंट हुआ, या. वॉलंटियर रिटायरमेंट लिया. मैं थल जल वायु जहाँ जाना जाऊँगा, जो कसम खाई थी वो मैंने पूरी कर लिया. अंडमान निकोबार, नागालैंड, मणिपुर, कश्मीर में मैं 7 साल रहा. जब उग्रवाद स्टार्ट हो गया था उस टाइम मैं उधर था. ऐसे तो उसके बाद मैं रिटायरमेंट इनकी लिया. धर्मपत्नी है. मेरी बस चले तो मैं इन पे पिक्चर निकालूंगा. हीरोइन भी ढूंढने का काम नहीं और हीरो भी ढूंढने का काम नहीं. मेरे पीछे 2 भाई थे. ये सबसे छोटा भाई है महेंद्र ढवड़े. एक मेरा भाई टीचर है, वो MA PhD है. ये भी PhD कर रखा अभी, और मैं PhD नहीं कर रखा हूँ, मैं खेती करता हूँ. और मेरा खुद का कृषि का दुकान है. ये छोटे भाई ने लगा दिया, मेरे को कुछ नॉलेज नहीं था उसके बारे में. मैं तो मिलिट्री का आदमी, तो वो मैं सीखते सीखते अभी इसमें कोई भी फसल रहो, कौन सी फसल रहो, मैं देखते बस सकता हूँ इसको क्या चाहिए. इतना मैंने नॉलेज इसमें बढ़ा लिया. कौन सा भी पेड़ रहो, मैं देखते बस हमको इसको क्या कमी है. तो ये सीखते सीखते, प्रैक्टिकल करते करते, खेती करते करते, मैं खुद से किसान हूँ. सुबह जाता हूँ खेत में. कितने पैसे कमाए यार, ये बताइए आप. काम की बात सबसे बड़ी. पैसे अब तो 2-3 लाख हो गया. क्यों, कब से शुरू किए. अभी शुरू किए. अभी भी शुरू किया. बहुत जय हो आपकी, बड़ा अच्छा लगा. 1988 पासून रेशीम हा, जरा किती पैसे कमवले. पैसे तर पुष्कळ कमावले. काय 40 रेशीम शेती का करता. सर्व जबाबदारी यांनीच पार केल्या. हा, सर्व जबाबदाऱ्या रेशीम उद्योगनीच माझ्या पार झाल्या. अच्छा. बाकी अधिकार होते ते सगळं बंद केलं. सर्व बंद केलं. किती लोक आहेत कुटुंबामध्ये. कुटुंबामध्ये तर पहिले 12 लोक होते, आता सेपरेट 4 आता सगळं मस्त लाईफ चालू आहे. मुलीचं लग्न झालं, मुलगा जॉबला लागलाय, सर्व व्यवस्थित. सगळं व्यवस्थित आहे. पैसा तुमचा याच्यात जात नाही. घेतच नाही. विशेष नाही. मी मुद्दा 40 लोक विनाकारण बोंबलतात. 40 पैसा रुपये- बहुत कमाया तो चले आपने, ऐसा नहीं है. 40 रुपये किलो पासून सुरुवात झाली, आता 600 रुपये किलो आहे सर. बहुत बढ़िया. तालियां बजा दीजिए एक बार अविनाश जी के लिए. अविनाश जी के लिए तालियां बजाइए. नमस्कार सर्वांना. आता आपण 75 वर्षाचे जवान होते यांचं लेक्चर ऐकलं आहे.
एकदा टाळ्या होऊ द्या यांच्याकरता. मी रेशीम संचलनाच्या वतीने साहेबांना स्वागत करतो रेशीमची शाल घालून. करा रेशमाची शेती पिकवा मातीतून मोती. माझे जे संचालक आहे माजी संचालक कॅप्टन कलंत्री माझे गुरु आहे त्यांचा हा मूलमंत्र आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ त्यांच्याकरता. मी असं का बरं म्हणलं तुम्हाला, करा रेशमाची शेती आणि पिकवा मातीतून मोती या मागचं सर्वात मोठं मूलमंत्र आहे. या पानापासून पैसे करणारा उद्योग आहे हा. इथे पात्या नाही पाहिजे, फुलं नाही पाहिजे, बोंडं नाही पाहिजे. इथं काय पाहिजे? चांगला पाला, चांगले पैसे. किती दिवसामध्ये? फक्त 21 दिवसामध्ये. आणि ही ज्यांनी करत आहे त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी नांदत आहे. तुम्ही पाहिला आहे या ठिकाणी सिद्धेश्वर बीचवर त्यांची तुम्ही पूर्ण फोटो पाहिले असाल. 2 व्हीलरवरून 4 व्हीलर आले, 4 व्हीलरवरून आता अड्या त्या AC च्या गाडीमध्ये अड्या विकायला लागले. एवढी सारी जर किमया पाहिली असेल ती फक्त ती रेशीम शेतीतून झाली आहे. दुसरं तुम्हाला सांगायचं झाल्यास हा उद्योग जर पाहिला, या उद्योगातून शासन सुद्धा देते. हे बघा बीचवरजीचा फोटो आहे हा. बीचवरजी आहे ना, हातवर करा बीचवरजी. 2013ला जेव्हा आले ना ते फक्त त्याच्या 2 व्हीलर होती. आज त्यांच्याकडे 5 गाड्या आहे, 5 गाड्या. हे बघा या अड्या सुद्धा AC मधून नागपूरपासून तर सोलापूरपर्यंत प्रवास करतात. म्हणून शेतकऱ्यांना सांगणं आहे, जर तुमच्या डोक्यात या काडीपासून माडी बांधायचं स्वप्न असेल तर 100% हे स्वप्न तुमचं रेशीम उद्योगच पूर्ण करू शकते. का बरं? तुम्हाला तुमच्या शेतामध्ये हे काडी लावली तर तुम्हाला 15 वर्ष फक्त कापून त्या अड्यांना पाला घालायचा आहे. किती वर्ष? 15 वर्ष. इथं वायतेवा आणि पेरतेवा संकल्प नाही आहे. इथे एकदा लावलं तर 15 वर्ष तुम्हाला या काडीपासून तुम्हाला 100% काडीपासून माडीपर्यंत आणि माडीपासून गाडीपर्यंत हा उद्योग तुम्हाला नेऊ शकते. दुसरा तुम्हाला नेऊ शकत नाही. म्हणून रेशीम शेती जर पाहिलं असेल तर गरीबातला गरीब शेतकरी करतो माझा. आणि गरज कोणाची भागवतो? ऐश्वर्या रायची, अमिताभ बच्चनची, आमिर खानची. ज्यांचं सगळं पोटा पाण्याचा संकल्पना पूर्ण झालेली आहे त्यांना 1 लाखाची साडी पाहिजे तर 1 लाखाच्या साडीकरता कोष निर्मिती माझा गरीब शेतकरी करत आहे. म्हणून रेशमाचे भाव तुम्हाला कधीच 500 रुपयाच्या खाली येणार नाही. 500 रुपये किलो तुमचा आज कोणताच प्रोडक्ट नाही आहे. माझा शेतकरी 500 रुपये किलो कोष विकतो आणि 1 किलो काजू घरी घेऊन जातो पुराण करता. दुसरा शेतकरी सोयाबीनले भाव भेटलाच नाही बोंबलत जातो. बरोबर आहे काळेजी? म्हणून असे शेतकरी आम्हाला महाराष्ट्रामध्ये आज 20,000 आहे. किती दिवसात आहे? 20,000. असे शेतकरी निर्माण करण्यामध्ये आमचे काही अधिकारी आहे सर चांगले. त्याच्यामध्ये शिंदेजी, एकदा त्यांचं स्वागत करा पुष्पगुच्छ घालून साहेब. शिंदेजी समोर या. 2 जिल्हे सांभाळतात ते सर, यांचं स्वागत करा. कारण असे शेतकरी असे कर्मचारी निर्माण केलं पाहिजे तेव्हाच आपल्याकडे लक्षाधीश शेतकरी घडणार. हे तर जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर टसर शेतीचं पाहतो आपण. जवळपास 4 प्रकारच्या रेशमामध्ये 2 प्रकारचे रेशीम पीक आपल्या इथं होते. एक टसरमध्ये सुद्धा आपण लक्षाधीश शेतकरी निर्माण झालेले आहे. आणि टसरचं काम तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये ढोले साहेब करत आहे. इथं ढोले साहेबांचं स्वागत करून टाका. कारण की जवळपास 23-24 वर्ष झाले त्यांचं रेशीम सेवेसाठी. अशा प्रकारचे शेतकरी घडवण्यामध्ये जर पाहिलं तर हे फक्त रेशीममधूनच घडत आहे. असं का बरं म्हणतो आहे मी? कारण वायतेवा आणि पेरतेवा शेती आम्ही सांगत नाही. एका पाण्यानं गेली आणि एका पाण्यानं आली. इथं आपल्याला संरक्षित शेती सांगतोय. आपल्याला शासन काय देते मग याला? मागची पीपीटी बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला शासन काय देते तर शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवते. काय करते? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. मग ही योजना काय आहे? ज्याला समजली त्याला 4,18,815 रुपये भेटणार. ज्याला नाही समजली सर तो गाजराची पुंगी वाजवली तर वाजवली, मोडून खाल्ली. म्हणून बघा शासन तुम्हाला सपोर्ट देते. लक्षात ठेवा. हत्तीला जर ठरवलं आपण एका ट्रकमध्ये टाकायचं, जाणार का हत्ती? पण त्या हत्तीला जर आपण त्याचा जो माऊथ असते त्यानं जर हात दिला त्याला वाटते की मला सांभाळणारा कोणीतरी आहे. तसंच तुम्हाला रेशीम उद्योगामध्ये सांभाळणारे आमचे रेशीम विकास अधिकारी आहे, आमचे क्षेत्र सहाय्यक, आमचे कर्मचारी आहे, तुम्हाला सपोर्ट देतात. आणि या सपोर्टपासून जर तुम्ही समोर ठरवलं की उद्योग सुरू करायचा तर 100% तुम्ही उद्योग सुरू करता. या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये एक शेतकरी आहे सर, निखाडेजी आहे का? संदीप भाऊ निखाडे आहे का? या समोर या. फार चांगलं काम करतात सर. आपणही करतात आणि लोकांनाही सांगतात. त्यांचाही सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे.
चंद्रपूर जिल्ह्याचे विजय क्षीरसागर आहे. हे विजय समोर आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस टसरचं आहे, परंतु विजयराव पूर्ण वरोरा तालुक्यामध्ये रेशीम उद्योग करण्याकरता लोकांना सहकार्य करते. टाळ्या होऊ द्या एकदा यांच्याकरता. हे विजयराव समोर आहे. विजयराव सर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग वाढण्यामध्ये या पोराचं फार मोठं सहकार्य आहे सर. एकदा त्याला विचारा काय काय प्रगती केली म्हणून रेशीम उद्योगातून. विजय क्षीरसागर. आणि हे जर सांगायचं झालं तुम्हाला, तुमच्याच शेतामध्ये डवरणी करायचे, तुमच्याच शेतामध्ये निंदणी करायचे, पाणी द्यायचे, असं कुठं आहे सर? उलटी गंगा आहे. लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला पैसे शासनाचे घेता येत नाही तर मग तुम्ही कुठल्याच योजनेतून पुढे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला दाव्याने सांगतो. कारण या शेतीमध्ये तुम्हाला तुमच्याच वावरात तुम्ही लोकांचं रोजान जायचं नाही आहे. तुमच्या घरात नवरा बायको ती दोघांनी जर काम केलं तर 500-600 रुपये तुमचे पकले. 297 रुपये त्या योजनेची मजुरी सर तुम्हाला आहे. अशी योजना जगाच्या पाठीवर कुठंच नाही आहे. आणि महाराष्ट्र ही योजना राबवण्यामध्ये 1 नंबरवर आहे. आमच्याकडे कर्मचारी फक्त 142 आहे, पण आमचं प्रोडक्शन 116% आहे. मागच्या वर्षी 4903 मेट्रिक टन महाराष्ट्र राज्यानं रेशीम उत्पादन केलं. त्याची दखल केंद्र शासनाला घ्यावं लागली की कर्मचारी कमी सर आणि एवढं प्रोडक्शन वाढते करतं. आता 27 तारखेला छत्तीसगड राज्याची टीम 100 लोक घेऊन वर्धा जिल्ह्यातला रेशीम उद्योग पाहण्याकरता येणार आहे. त्यांना रेशीम उद्योग आपल्याला शिकवायचा आहे. म्हणजे महाराष्ट्र लोकांना ज्ञान देणार आहे. आता हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं हे दिशादर्शक- ऐकून सुद्धा आनंद होईल. द्रौपदीताई माहित आहे तुम्हाला? द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती, सन्माननीय राष्ट्रपती, त्यांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनामध्ये आमच्या रेशीम शेतकऱ्याचा सन्मान केला. औरंगाबादच्या त्या महिला आहेत, त्यांचा सत्कार केला राष्ट्रपतींनी. म्हणून म्हणतो रेशमाचा फक्त नाद पाहिजे, वाद नाही पाहिजे. मग यातून पिकते किती, होईल का, विकते किती, ज्याला वाद घालायची सवय आहे तो रेशीम शेती करू शकत नाही. कारण त्याला पट्टीच बांधली आहे ना. शासन काय देऊन आले त्याला माहीतच नाही आहे. म्हणून रेशमाचा जर नाद केला तर तुमच्यासोबत कोणी नाद करणार नाही. लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी इथं आता पाहिला आहे तुम्ही का रेशीम शेतीतून लोक 20 लाखाचं नाही 50 लाखाचं उत्पन्न घेऊन राहिले आहे. आणि 50 लाखाचं घेतं कसं आहे, 5 एकर रेशीम उद्योग करायचं त्यांनी. असे सुद्धा महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे. 4-4 लाखाची एक बॅच काढत आहे सर. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला अंदाजपत्रकामध्ये तुम्हाला कीटक संगोपन गृह, आता सगळी उघड्यावरली शेती आहे आपली. इकडून काही रोई येते, तिकडून कोल्हा येते, वाघ येते, वावरात झोपडी सुद्धा नाही आपली. एखादी वीज कळाली का घराकडे पळत येतो शेतकरी, वाचतो की नाही वाटत आहे. परंतु रेशीम शेती जर केली तर कीटक संगोपन गृह वावरात बांधले जाते. त्याला शासन पैसे येते. तुम्ही सगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी ठेवू शकता. म्हणजेच तुम्ही संरक्षित शेतीकडे जात आहे. म्हणून योजना न स्वीकारता हा पीक म्हणून जर स्वीकारलं तर 100% तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाची सिल्क समग्र नावाची योजना आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 लाखाचं सहकार्य आहे. 5 लाखाचं सहकार्य आहे. त्या पद्धतीने तुम्ही घेतलं पाहिजे. कीटक संगोपन गृह चौकी बिचेवरजी तुम्हाला 10.5 लाख रुपये सर या बिचेवरजी दिले आहे सर. आपण कशा करता AC मध्ये अड्या तयार करून लोकांना देण्याकरता. आपण कीटक मारायला शिकत नाही, आपण कीटक जगवायला शिकवतो. तुम्ही जगा, रेशीमही जगेल. जर कीटक जगला नाही तर रेशीम शेती होऊ शकणार नाही. त्यामुळे आम्हाला फक्त कीटक जगवावे लागते, बाकीचं काम सगळं आमचं कीटक करते. इथे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर आता आपल्याकडे जर पाहिलं तर चायनामध्ये जर पाहिलं चायनाचं उत्पादन कमी होत आहे आणि भारताचं उत्पादन वाढत आहे. म्हणून रेशीमचे रेट कमी होईल याची तुम्हाला काहीच धोका नाही असा विचार तुमच्या मनात आणू नका. 500 रुपये तुमच्या बंडरच्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला भेटलेले आहे. इथे बघा आम्हाला काय करतो, आम्हाला या वर्षातून तुम्हाला माहिती आहे एका पिकातून एक गाडी घेणारा शेतकरी नेरचा आहे. हे बघा त्याचा फोटो आहे. कालच त्यांनी 1,17,000 पीक उरलं. धावडे सर एकाच पिकातून गाडी घेतली, 2.25 लाखात जुनी गाडी घेतली लेक्चरची. टालिया बजाइए. हे बघा कालच्याच पावत्या आहे, ह्या बंडेरा मार्केटच्या पावत्या आहे तुम्हाला. आणि हे जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणावरून तुम्हाला झोपडीतून तुम्ही तुमचं चांगलं घर तयार करू शकता. म्हणून अशी झोपडी तुमच्या वावरात जर असली तर तुमचा महाल घरी बनल्याशिवाय राहणार नाही. इथे बघा 21 दिवसामध्ये 1,12,000 हा काळेचा हे आहे. पेपरला बातमी आली होती. हे विदर्भातलीच बातमी आहे, यवतमाळ जिल्ह्यातलीच बातमी आहे. हे काही इकडली तिकडली नाही आहे. त्याच्यामुळे हा काळे समोरच बसला आहे. तुम्ही याच्यावर विचारू शकता याचे पहिले हाल काय होते ना आता काय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो काळीपासून माळीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रेशीम उद्योग करायचा आहे, योजनेसाठी नाही आहे. हा बघा शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातला आहे. आमच्याकडे गाडीलकर साहेब होते सर. तो पण एवढं रेशीम उद्योग उत्पन्न होते का सर? मला या गावात जाऊन बघा, चिंचपूर गावात गेले. चिंचपूर गावात सर्व्हिसवाल्या लोकांचे घरं कसे आहे असे शेतकऱ्याचे घर आहे.
सर म्हणे एकही घर मातीचं नाही आहे जिथं, सगळे रेशीम उद्योग करतात, सगळ्या घरं 4 व्हीलर आहे. ही किमया फक्त रेशीम शेतीतून झाली आहे. हे शेतकऱ्याचा नंबर पण दिला आहे, खोटं काहीच नाही याच्यामध्ये, आम्ही खोटं काही सांगत नाही आणि खोटं सांगून आम्हाला रेशीम उद्योग वाढवायचा बिलकुल नाही आहे. हे बघा, हा सोलापूर शेतकरी आहे, सगळं काही रेशमातून 5 एकर सेरिकल्चर करतो, चांगली बिल्डिंग आहे, गाडी आहे, घोडा आहे. यांच्या घरात गेल्यावर असं वाटत नाही कोणी सर्व्हिसवर नाही म्हणून, असं वाटतं की याच्या घरात 2-4 लोकांना यानं कामाला ठेवलं का, त्याला विचारावं लागते आपल्याला तू काय काय करतो म्हणून. साहेब सगळं रेशीमच्या भरोशावर आहे. अशा प्रकारे हे बघा जोडी तुती, बायकोचं सहकार्य असलं तर रेशीम उद्योग कधीच फेल होणार नाही आणि घरात भांडणं पण होणार नाही, कारण वेळच नसतो. म्हणून प्रकाशला माहीत आहे, घराला जर बायकोला जर समज एक तोळा सोनं नाही घेऊन दिलं तर पुढच्या वेळेस बाप कामाला येत नाही. 4 मजूर लावलं तरी बायकोचं काम येत नाही, म्हणून तोळाभर सोनं तिला घेऊनच द्यावं लागते. आणि शेतकरी करतो एकाच पिकातून 1 तोळा सोनं. हे बघा रुईगाव, महाराष्ट्रातलं बीड जिल्ह्यातलं रुईगाव, 36 कोटीची उलाढाल आहे त्या गावाची, 36 कोटीची. 3 कोटी रुपये महिन्याचं उत्पन्न त्या गावाचं आहे रेशीम उत्पादक. टाळ्या टाळ्या, गाव रेशीम मुक्त झालेला आहे. प्रत्येक घरात रेशीम आहे, प्रत्येक घरात. तसं म्हणू शकणार नाही. बँगलोरचे व्यापारी त्या गावात खोली घेऊन राहतात. ही उलटी किमया त्या गावात झालेली आहे, त्यांना विकायला बाहेर जायचं काम पडत नाही. हे बघा, यामध्ये समजा संत्र्याच्या बागेत जर पाणी भरलं असलं, विनोद पेंटेचा व्हिडिओ आहे तो, जर तुम्ही गेलं असलं कोणतंच पीक हाती नसतं आलं, 1.5 लाख रुपयाचं पीक यातून झालं आहे. पाणी ओसरून गेलं, सोयाबीन मेलं, पण आमचं तुती तुमची तरली. म्हणून ट्री टाईप प्लांटेशन. हे बघा, ह्या सगळ्या पावत्या त्या एका शेतकऱ्याच्या, ज्याचं पाणी सिर वावरात साचलेलं ते एका शेतकऱ्याच्या पावत्या आहे. म्हणून सर आम्ही तुमचा संकल्प स्वीकारला, शेतकऱ्याला रेशीम रत्न पुरस्कार आम्ही द्यायला लागलो आहे सर. आणि असे रेशीम रत्न घडवण्याचं काम आपल्याकडे आहे. हे बघा, चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या हस्ते ही संकल्पना राबवली आपण. आणि काय झालं की अख्ख्या महाराष्ट्रभर कॉम्पिटिशन लागली आहे. आता पावत्या जपून ठेवू राहिले लोक की पुढच्या वर्षी रेशीम रत्न अवॉर्ड मला पण घ्यायचा आहे, म्हणून कॉम्पिटिशन लागली. 100% पुढच्या वर्षी 1 लाख झालं ते उत्पन्न दुप्पट होणार आहे. चला, हो, ही आजच्या पावत्या तुम्हाला सांगतो मी. आजच्या पावत्या बघा, आत्ता आनंद त्याला बिचेवारनी 1,12,053 रुपयाची पावती आजची आहे, लक्षात ठेवा. या पावत्या सगळे लोक जपून ठेवत आहे. आणि आजचा रेट लागला त्याला 695 रुपये पर केजी. पर केजी. एकाही माल, कोणताच माल जो आहे 695 रुपये शेतकऱ्याचा विकला जाऊ शकत नाही. का बरं असं म्हणतो मी? भाजीपाला लावला, विकला तर भाजी नाही तर पाला फेकून द्यावं लागते. कांदा सुद्धा लोकांना फेकताना पाहिले, पण माझा रेशीम शेतकरी 1 किलो कोशही फेकत नाही. त्याला माहित आहे 500 रुपयाचा माल आहे, 600 रुपयाचा आणि माल आहे. कोश तुम्हाला सांगतो, पुढचं कोश जर समजा तुटलेला फुटलेला असला आणि तो जर धागा निघणार नसला तर त्याच्यापासनं हे माळा केलेल्या आहेत. थँक्यू. मोदी साहेब आले होते मुंबईला, त्यांना मोठा, याच्यापेक्षा मोठा एवढा हार घातला. त्यांनी त्यांच्या पीएला सांगितलं, इसको अपने संभाल के रखिएगा, किसान ने बनाया हुआ हार है, किसान के पत्नी ने बनाया हुआ हार है. आणि असे हार तयार करण्याला लागणारं प्रशिक्षण मैसूरला येण्या जाण्याच्या खर्चासहित 15 दिवसाचं प्रशिक्षण मोफत आहे. इतका सुंदर हार आहे. आमचा स्टॉल आहे. बघा बघा बघा, देखिए आप सब, देखिए कितना अच्छा है. आमचा स्टॉल आहे 25 साल तक, 25 वर्ष ते हाराला काहीच होत नाही. एकदा स्टॉलला भेट द्या. बघा आमचं उद्दिष्ट काय आहे, रेशीम संचालनाचं उद्दिष्ट काय आहे. सिल्क समग्र आणि मनरेगा योजनेची अंमलबजावणी करून शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे. दुप्पट केलं आम्ही आणि अजून सुद्धा करणार आहोत. त्यानंतर एका एकरातून 1 लाख रुपये नाही सर, आता 2.5 लाख रुपये झाले. दुसऱ्या वर्षीपासून किमान 2.5 लाख रुपये तरी शेतकरी आमचा कमावणार आहे. तिसरा, प्रत्येक रेशीम उत्पादक शेतकऱ्याला आम्हाला 2 चाकीवरून 4 चाकीवर न्यायचं आहे. किती? 2 चाकीवरून 4 चाकीवर आम्ही जाणार की नाही जाणार? एकदा टाळ्या वाजू द्या. हे प्रत्येक शेतकऱ्या दारात जुनी का होईना, परंतु 4 चाकी उभी दिसलीच पाहिजे आम्हाला. आमचाच माल आम्ही आमच्याच गाडीत नेऊ शकलो पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे सर. याच्यामध्ये शेतकऱ्याची सामाजिक आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे. शेतकऱ्याचे पोरं डॉक्टर झाले पाहिजे, शेतकऱ्याचे पोरं इंजिनियर झाले पाहिजे. नर्सरी हा बिझनेस करून टाकला आणि चॉकी सुद्धा बिझनेस करून टाकला सर. एवढं चांगलं काम आपल्या मार्गाने होत आहे सर. धन्यवाद. आपकी बात रखिए 2 मिनिट में. हाँ, वो भी चालू होगा सर, वो भी चालू. सर्वप्रथम सगळ्या रेशीम श्रीमंत शेतकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यावरी जोरदार टाळ्या सगळ्या रेशीम पुरस्कार, ज्यांना रेशीम रत्न पुरस्कार मिळाला आहे त्या लोकांसाठी. रेशीमाची शेती आणि रेशमापासून निघणारं पीक यावर आपण मागच्या 1 तासात जे ऐकलं
माझ्यासारख्या माणसाला वाटायला लागलं की सगळ्यात गरीब मी आहे. इथे सगळे श्रीमंत लोक बसले आहे आणि मी पण आता रेशमाची शेती करावी का असा माझ्या मनात विचार बहुत आला. बढ़िया. एवढं हे प्रभावी ठरलेलं सत्र आहे, याचा लाभ घ्या. 33 नंबरच्या स्टॉलला व्हिजिट करा. सगळ्यांनी आणखी माहिती घ्या. जे शेतकरी ऑलरेडी शेती करतात त्यांनी कंटिन्यू करावी आणि जे शेतकरी शेती करत नसतील त्यांनी विदर्भामध्ये तरी या शेतीकडे वळावं. कारण विदर्भाचा जो काही आपला सध्याचा शेती व्यवसाय हा पावसावर अवलंबून आहे, कोरडवाहू शेती आहे. माझा सगळ्यांना विनंती आहे की जर मूळ शेती तुमची असेल तरी जोड व्यवसाय म्हणून तुम्ही हा रेशमाच्या शेतीचा व्यवसाय सुरू करा. विदर्भामध्ये एकूण एक घर, अल्टरनेट घर, श्रीमंत राहील, गाडी राहील त्यांच्याजवळ, AC राहील आणि त्यांचा या पूर्ण विदर्भामध्ये दबदबा राहील. लोक म्हणतील रेशीम श्रीमंत शेतकरी आला, त्याचं स्वागत करा. धन्यवाद.